गुड मॉर्निंग यूट्यूब मित्रांनो. बघा शुभप्रभात. सूर्य मग उगवलेला आहे. थंडी नाही आज. नमस्कार करा बाबा मित्रांना. नमस्कार. नमस्कार. हे बघा पाणी भरून वाया चाललेलं आहे. चला घरामध्ये जाऊ आपण. वाजले आहे 9 आता. चला चला. मी आज पटकनच स्वयंपाक बनवलेला आहे. भात आणि भाजी बघा गॅसवर मांडली आहे. आता भात इकडे बनवत आहे. चटणी काहीच नाही आमच्याकडे. आज रविवारचा बाजार असते तर दुसरं काही नाही. चटणी आणि भात. पोळ्या करायला त्रास आला. रात्रीच्या शिळ्या पोळ्या, थंडीच्या शिळ्या पोळ्या खाऊ पण वाटत नाही. फेस आला तर काढून टाकावं कधी पण. ते तो पालिश मारलेले राहते तर निघून जाते. बघा आता मी हेच बनवणार होती. का म्हणते बाबा आपल्या मोकळं बेसन. एकदम नाही का टोपलीकडे लक्ष गेलं. अरे बाबाजी म्हणलं आई गावला गेली आहे ना. बाबाने मी सावतो बसून. अजी बाबा म्हणलं टमाटर आहे. चला मग 2 टमाटरची चटणीच बनवून टाक. आता पोळ्या गिळ्या बनवत नाही. गॅस खराब झाली आहे. गॅसवर टायगर सगळा पुसून काढायचा आहे. तर आता आम्हाला बाहेरही जायचं आहे. आज बाजार आहे आमच्या गावचा आठवडी बाजार. आता घराजवळच बाजार भरते. आता जाऊन वेळेवर सगळं काय ताजा ताजा मस्त भाजीपाला भेटते. 1 नंबर. पालक, चवळी, मेथी. आता कोण आणत पसंत. आता भात झाला. भात शिजत आहे. भाजी झाली का बाबाला जेवण देऊन देतो. थोडंसं बघा मित्रांनो हिंग टाकते. हिंग टाकलं तर म्हणतात पचते चांगलं अन्न म्हणतात बाबा. लोकांची काय आहे तसा म्हण. प्रत्येक लोक टाकतातच. चला म्हणलं आपण टाकून द्या हिंग. हळद टाकलेली आहे. टमाटर चटणीला काहीच नाही जास्त लागते. आणि कमी करायला जळून जाईल नाही तर. तिखट टाकते. तिखट थोडंसं जिरं. एकटीला व्हिडिओ बनला का नाही का भाऊ टाका. आता बाकीचे लोक काय करतात दुसरे करू लागतात त्यांना. आपलं तसं नाही आहे. आपलं साधासुद्धा व्हिडिओचा भाग आहे. बनवावं लागते कसा तरी. मोठे मोठे कापले म्हणे टमाटर. त्याच्यामुळे जरा शिजलेलं आहे. थोडंसं अद्रक लसणाचा पेस्ट टाकून. आमच्याकडे फ्रीज नाही आहे ना मित्रांनो. त्याच्यामुळे आम्हाला नाही का हा असं उघड्यावर म्हणजे असं झाकूनच ठेवावं लागते. टमाटरची चटणी तर का करते तर भाजी पण असते. टमाटरही भरपूर टाकून दिला. आता भाजीचे पोट भरते का नाही भरपूर माहीत नाही. पाणी टाकून थोडंसं. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. चला मीठ टाकू. टमाटर ऑलरेडी खारट असतात त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमीच टाकायचं असतं. भात शिजत आहे. ह्याच्यात जर बेसन मिक्स केलं तर 1 नंबर होते. तेल टाकते थोडंसं जास्त. टमाटरच्या चटणीला नाही का तेल पाहिजेच. चांगली वाटते टमाटरची चटणी. तिला 3 डबले टाकलं मित्रांनो तेल. कसं झाली टमाटर. हिरव्या मिरच्या असते त्याचा कलर दिसला नसता. हिरव्या मिरच्याचा कलर फक्त पिवळा पिवळा राहिला असता. असा लाल नसता राहिला. आपण याच्यात तिखट टाकलं की नाही. तिखट टाकल्यामुळे ते तसं लाल लाल दिसतंय टमाटरची चटणी.
असं झालं पावडं शिजवली फास्ट शिजत आहे. दादाला जेवण देऊन देते. आई आज येते का काय होतं का गावावर येतो म्हणून बाबाला खास सुटली आहे ना. एक डॉक्टर येतो रामटेकमध्ये दर रविवारी येतो आमच्या गावाला. नंबर लावून ठेवून आहे आणि जाऊन देते झालं जाणे आहे मला लावून घेऊन दवाखान्यात बहुत गर्दी राहते. कारण की आमच्या जिल्ह्याचे सगळे लोक येतात त्याच्यात. खेड्यापाड्यावरचे लोक नाही का येतात. तो रविवारीच येतो ना आमच्या गावात. कमेंटमध्ये विचारा आमचं गावाचं नाव काय आहे, आमचं राहणीमान कसं आहे, आमचं जेवण कसं आहे, आमचा स्वयंपाक कसा आहे, आम्ही काय करतो काय नाही विचारा ना मित्रांनो कमेंटमध्ये. तुम्ही बघता व्हिडिओवर ढकलता, बघता व्हिडिओवर ढकलता. तरी आम्हाला मेसेज म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकले ना त्याच्यावरून असं वाटते की नाही यूट्यूब मित्रांना आमचे व्हिडिओ आवडत आहे असं म्हणजे आम्हाला मनाला वाटते. म्हणून नाही का मित्रांनो तुम्ही जरा नाही का व्हिडिओ वगैरे बघत गेले आणि थोडेसे नाही का भांडे इथं ठेवून झाकून देतो आता भातावर. उंडत राहते हळूहळू आपला आवड गरम गरम सकाळी याला पाहिजे गरम वरण नाही. सकाळी व्हिडिओवर आज मटण मच्छीचा दिवस आहे. तूप चटणी गरम गरम भात वरण तूप चटणी गरम गरम भात. पोळ्या नाही ह्या दिवसात हिवाळ्यात. पोळ्याचं मेथीचं बटव्याचं भेंडीचं असे आरणं हिवाळ्याचे म्हणजे आरण फारणच खाण्याचे दिवस आहे. एक नंबर लागते मित्रांनो. मस्त टाईट जेवण होते बघा. झटपट बनवायची रेसिपी म्हणजे चटणी आणि भात आणि चटणी बस 10 मिनिटात देऊन घेऊन मोकळा. चटणी भात म्हणा. बेसनला लगेच तो वेळ लागतो कसं सांगू. बेसनला अरे बापरे कांदे कापा लसूण याला लागते म्हणा. मिरच्या सांबार ते चांगलं शिजवा बेसन भिजवा ते सोडा ते फिरवत राहा कुठल्या ना ते चटणीपेक्षा त्याला वेळ. पण चटणी अशी वस्तू आहे रफ के टप होते. त्याच्यात पाणी टाकू परत. तरी मित्रांनो चला आपली झालेली आहे भाजी. भाजीची गॅस बंद करून देते मी. भात उरलत आहे. मी आता ब्रश करते. आज ब्रशच्या पहिलेच मी स्वयंपाक बनवला कारण की मला बाहेर जायचं आहे मंदिरामध्ये देवाच्या. म्हणून पटपट उरकून टाकलं. तोसही संपले. बाबाला दुकानाच्या हात दिला त्याच्यामुळे मी भूक लागते. बीपीची गोळी द्यायला लागते बाबाला. म्हणून चला लवकर. चला मित्रांनो भाजी आपली झालेली आहे. ओके भाजीला झाकून देऊ आपण अशा प्रकारे. गरम गरम भाजी भात उंबलत आहे आपला. तर चला मित्रांनो मग मी बाबांना जेवण वाढते. तरी ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा. आम्ही तर फेसबुकवर नाही आहो ना, आम्ही यूट्यूबवरच आहोत. तरी मित्रांनो आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा. कसे वाटते ते कमेंटमध्ये सांगा. गुलाबाचं झाड तोडून टाकलं मी. ते मस्त मंडोधरी मेंढक्या येत होत्या वल्व्यानं. तर ते 2-3 आहे मोठी जीवट राहते हे झाड. किती तोडा लागतेच. त्यात 2-3 फुलं लागले आहे. पाणी भरून वाया चाललं. भांडे व्हायचेच आहे. आज आत्ता उठली 8:30 वाजता मी. हे बघा आमच्या घराजवळ नाही का आमच्याकडे चूरमा झाला ना तर धानाचे पोते आणून भरतात. तर धानाचा कोंडा वाजते ह्या पोत्यांमध्ये असे आणतात. त्यांनी मोठा रात्री ढीग मांडला होता. ह्या ढिगाला धानाला जाळला. आता जाळल्यानंतर आता याची काडीवाली राखड बनते नाही. ह्या राखडीनं भांडे घासतात. भांडे घासल्याने एक नंबर भांडे चमकतात. सुंदर भांडे होतात बघा मित्रांनो.
हे माहीत नाही बाबा कशाच्या प्लास्टिक लावले आता वाढू. तरी बघा बाबा बसले आहेत. बघा सकाळचं वातावरण. आमच्या बघा इकडे बघा ह्या एरियामध्ये जेवढ्या गाड्या दिसते ना तिथून हे सगळं बाजारवाडी बे. हे बाजाराचे डग्गे आहेत, तिथं भाजीपाला आहेत, बाजार भरतो आठवडी. इथून ही लाईन ही लाईन ही लाईन ते लाईन ते मंदिर दिसून त्याच्याही पलीकडे इकडून असा 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 चारी भोवताल मोठा आठवडी बाजार भरतो मित्रांनो आमच्याकडे. धन्यवाद. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.